नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक वरद देशपांडे. सॅटेलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. सॅटेलाईट अकॅडमीतर्फे प्रकाशित सिलेबस चालिसा या पुस्तकाची आपण माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, आता आपण PYQ मंत्र सिरीज ही देखील आपण या प्रकाशनाच्या माध्यमातून, या अकॅडमीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. या PYQ मंत्र सिरीजमध्ये GS मधले जे 5 विषय आहे, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल आणि विज्ञान, या विषयांचे आपण 5 स्वतंत्र पुस्तक तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये की आपण फक्त आणि फक्त राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व या दोन्हीच परीक्षांचे PYQs ॲड केलेले आहेत. म्हणजे राज्यसेवा 2013 ते 23 या 11 वर्षांमध्ये संबंधित विषयात, म्हणजे राज्यव्यवस्था विषयामध्ये 13 ते 23 मध्ये या 11 वर्षात जे पण काही प्रश्न विचारलेले आहेत, ते सर्व प्रश्न आपण क्रोनॉलॉजिकली वर्षनिहाय आपण या पुस्तकात मांडणी केलेली आहे. म्हणजे कसं होतंय की एखादं जर का तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली, 2013 वर्षाची प्रश्नपत्रिका पाहिली, तर त्या प्रश्नपत्रिकेत सगळेच विषय आलेले असतात. म्हणजे राज्यव्यवस्था एक असेल, राज्यव्यवस्था असेल, अर्थशास्त्र असेल, बाकीचे GS असेल, करंट अफेअर, मॅथ्स अँड रिझनिंग. ठीक आहे, तर ते आपल्याला म्हणजे त्याचा तुलनात्मक जेव्हा आपण अभ्यास करतो एखाद्या विषयाचा, की 13 मध्ये कसे प्रश्न विचारण्यात आले, त्याच विषयावर 14 मध्ये कशी फ्रेमिंग झाली, ही जर का आपल्याला करायची तर ती अतिशय अवघड जाते. ठीक आहे, म्हणून आपण काय केलेले त्याच्यासाठी, म्हणजे जे प्रश्नसंच जो काही प्रश्नसंच मार्केटमध्ये आहे, प्रत्येक प्रश्नसंचामध्ये कसं आहे की त्या संबंधित घटकामध्ये राज्यसेवा पूर्व असेल, संयुक्त पूर्व असेल, किंवा राज्यसेवा मुख्य, संयुक्त मुख्य, अजून पण बाकीच्या परीक्षा या क्लब केलेल्या असतात. ठीक आहे, ते अतिशय योग्य आहे अभ्यासने. परंतु जेव्हा राज्यसेवा परीक्षेची जाहिरात आलेली आहे समजा, आणि तुम्हाला जेव्हा राज्यव्यवस्था विषयाचे केवळ पूर्व परीक्षेचे PYQ अभ्यासायचे, तेव्हा आपण काय करतो, प्रश्नसंच तर आपल्याकडे आहेच. ठीक आहे, आपण काय करतो, आयोगाच्या प्रिंटआउट्स काढत असतो. ठीक आहे, आणि आयोगाच्या प्रिंटआउट्सच्या माध्यमातून आपण एक ॲनालिसिस स्वतःचा तयार करतो. त्या माध्यमातून आपण PYQ प्रश्नसंचाच्या माध्यमातून विषयाचा अभ्यास करतो. म्हणजे आपल्याला इथं 2 गोष्टी घेणं गरजेचं झालं आहे. ठीक आहे, एक आहे PYQचा प्रश्नसंच, आणि दुसरा आहे आयोगाचे पेपर्स, ऑथेंटिक आयोगाचे पेपर्स. ठीक आहे, परंतु आयोगाच्या पेपरमध्ये मी तेच जसं की सांगितलंय, राज्यव्यवस्था हा विषय 2013 मध्ये 1 ते 15 मध्ये असेल, म्हणजे 1 ते 15 नंबरिंगमध्ये हा विषय असेल. ठीक आहे, पुन्हा 2014-15 मध्ये तो 16 ते 30 असेल, पुन्हा 15-16 मध्ये किंवा 17-18 नेक्स्ट इयर्समध्ये त्याची क्रोनॉलॉजी जी असेल ती आहे तशीच राहत नसती, ती चेंज होत असते. कधी 51 ते किंवा 55 ते 70 असेल, कधी 86 ते 100 शेवटचं असेल. ठीक आहे, मग आपल्याला ते ॲनालिसिस करणं अतिशय अवघड जातं. आणि यावर पर्याय म्हणून, म्हणजे आयोगाचे जे प्रिंटआउट्स काढतो आपण, त्यावर पर्याय म्हणून आपण काय केलं, ही सगळी PYQ मंत्र सिरीज उपलब्ध केलेली. आणि अगदी कमी वेळात तुम्ही या PYQ मंत्र सिरीजला जो प्रतिसाद दिलाय, त्याच्यावरून लक्षात आलं की ही खरोखर एक काळाची गरज बनलेली होती, की आयोगाचे जे पेपर्स आहेत ते जर का काढायचे जर का म्हटलं आपल्याला, तर आपल्याला माहिती आहे की त्याला खर्च 1,500 रुपये पुण्यासारख्या ठिकाणी आयोगाचे पेपर्स काढण्यासाठी येतो. केवळ राज्यसेवा 13 ते 23 असतील, पुन्हा संयुक्तचे पेपर्स असतील. मग त्याच्यावर जर का एक बेस्ट ऑप्शन जर का तयार झालं, की जे अगदी कमी मार्जिनमध्ये, जर आयोगाचे पेपर्स तुम्ही बघितलेले असतात, जोडायला हवा एक जरी प्रश्न म्हटला तर पूर्ण पानात एकच प्रश्न येतो. का? कारण त्याचे जे 4 पर्याय असतात, म्हणजे 4 लाईन असतात, ते पुन्हा पर्याय झालं, पुन्हा हे तर झालं मराठीतलं. इंग्लिशमध्ये पण तसं असतं. इंग्लिश हे आपण अनवॉन्टेड आपण समजतो, कारण जे पण कोणते पुस्तकं वगैरे आहेत हे मराठीतून आहे MPSC साठीचे. तर आपण प्रेफर सुद्धा काय करतो की मराठीतलेच प्रश्न, आपण परीक्षेत काही इंग्रजीचे प्रश्न वाचत नाही. आणि ऑब्व्हियसली आयोगातनी वाचत नंतर सुद्धा आपण इंग्रजीमध्ये प्रश्न वाचत नाही. ठीक आहे, मग परीक्षेत तर आपल्याला मराठी इंग्रजी दोन्ही पण दिलेले आहेत, यावर पर्याय उपलब्ध नाही. आणि त्यांची स्पेसिंग पण जी असती ही 1 लाईन असते, ते 2 कॉलममध्ये नसती. आपण या पुस्तकाच्या माध्यमातून कसे केले, जवळपास 2 पानात, कधी कधी ते एकाच पानात पूर्ण 1 वर्षाची प्रश्नपत्रिकाच येऊन गेली. कारण प्रश्नाचा फॉन्टही आपण बऱ्यापैकी म्हणजे रिडेबल केलेला आहे, फॉन्ट कमी केलेला आहे, कॉलममध्ये केलेलं आहे, इंग्रजीचं ट्रान्सलेशन गाळलेलं आहे. त्याच्यामुळे अगदी कमी पानात हे पुस्तक उपलब्ध, आपल्याला वाचायला सोपं जातं. ठीक आहे, त्या पुस्तकाची पहिले आपण वैशिष्ट्य पाहून घेऊ, आणि त्या आधारावर जी एक सॅम्पल PDF बनवलेली आहे, ती सॅम्पल PDF एकदा जस्ट लुकआउट करून घेऊ. ठीक आहे, पुस्तकाची वैशिष्ट्य आहे 13 व 23 व संयुक्त पूर्व परीक्षा 18 ते 23 आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिकांची पूर्णतः वर्षनिहाय व क्रमनिहाय मांडणी. ठीक आहे, जसं की मी आता सांगितलं, पूर्ण वर्षनिहाय आपण प्रश्नांची फ्रेमिंग केलेली. प्रत्येक विषयासाठी माफक दरात स्वतंत्र पुस्तक उपलब्ध. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आयोगाचे जे पेपर्स आपल्याला प्रिंटआउट काढायचे, एक तर तो बल्की एवढा मोठा सेट होईल बल्की,
त्याच्यामध्ये पण प्रत्येक विषय सापडणं, त्याची नंबरिंग लक्षात ठेवणं, त्याचं ॲनालिसिस करणं, अगदी म्हणजे एक वेळ मी म्हणतो ठीक आहे 1,500 रुपये आपण कोणी बेअर करू शकत असेल, म्हणजे 1,500 रुपये खर्च केले, प्रिंटआउट्स एवढ्या काढून पण आणले, पण एवढ्या मोठ्या प्रिंटआउट्समध्ये जर का आपण ॲनालिसिस करायला जर का एवढा वेळ घालू, आपण अभ्यास कधी करणार मग? ठीक आहे. आणि आपल्याला जर का प्रकरणाचं आपण ठीक आहे म्हणून आपण याच्यामध्ये प्रश्नसंचाचे जे पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, या प्रश्नसंचाच्या माध्यमातूनच अभ्यास करू, मग पुन्हा एक उणीव भासते की नेमकं पूर्व परीक्षेला कोणत्या प्रकरणाची म्हणजे कोणत्या प्रकरणाचं वेटेज कमी जास्त आहे ते आपलं ॲनालिसिस करणं पुन्हा राहून जातं. मग म्हणून आयोगाचे पेपर्स कोणी अल्टरनेट म्हणजे अजून एक सोर्स म्हणून प्रिंटआउट्स काढत होते. त्यावर उपाय म्हणून आपण हे जे केले माफक दरात, म्हणजे आपण याची किंमतच काय ठेवलेली 50 रुपये प्रत्येकी पुस्तकाची, म्हणजे 5ही विषय घेतले तर 250 रुपये. आणि जर का एका महिन्याचा मॅगझिन जरी बघितला तुम्ही तरी हीच किंमत किंवा 50पेक्षा जास्त किंमत असते. परंतु आपण 50मध्ये 11 वर्षाचे राज्यसेवेचे पेपर, पुन्हा 18 ते 23 संयुक्तचे पेपर हे आपण उपलब्ध करून दिलेत. म्हणजे आपण 200 रुपयात हे पुस्तक जे आहे हे घरपोच देखील देतो. इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. तरी वितरणासाठी हे आई बुक सेंटर म्हणून आहे पुण्यातलं, नवी पेठमधलं, त्यांचा इथं खाली नंबरसुद्धा दिलेला आहे. तुम्ही त्यांना कॉल केला, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचं हे पण नंबर पण दिलेला आहे. त्यांना जर का तुम्ही कॉल केला, त्यांची व्हॉट्सअप लिंक वगैरे जी आहे ती पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यांना कॉल केला तर तुम्हाला 200 रुपयात हे पुस्तक घरपोच येऊन जातं. आणि पुस्तकासोबतच एक इतिहासाचं एक पिरियडिक टेबल मी तयार केलेलं आहे. म्हणजे माझं जे पुस्तक आहे इतिहासाचा माइंड मॅप, त्याच्या पाठीमागच्या कव्हर पेजवर एक पिरियडिक टेबल मी तयार केलं आहे. तुम्हाला सांगताना आनंद होतो की त्या पुस्तकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंद झालेली. तर मी फक्त त्या एका पेजवर मी एक पिरियडिक टेबल तयार करून त्याच्यामध्ये मग पूर्ण इतिहासाची एकाच पिरियडिक टेबल, म्हणजे एकाच चार्टवर, जो चार्ट असतो मोठा आपला कॉन्स्टिट्यूशनचा वगैरे तुम्ही चार्ट पाहत असाल, ठीक आहे, तसा एक चार्ट तयार केलेला आहे. तर तो देखील, त्याची किंमत 50 रुपयाची आहे, तो देखील 200 रुपयात तुम्हाला घरपोच मिळेल. म्हणजे घरपोच तुम्हाला हे पुस्तक आहेच 50चे, त्यातल्या त्यात तो एक चार्ट देखील याच्यात ॲड ऑन करून या नंबरवर तुम्ही कॉल केला, मनोज पवार सर आहेत आई बुक सेंटरवाले, तर ते तुम्हाला 200मध्ये सगळं घरपोच पाठवतील. किंवा कोणत्या जरी महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सर्व दुकानांवर तरी पुस्तक पोहोचलेलंच आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानदारांना देखील संपर्क केला तरी 250 रुपये ऑलरेडी, कारण कसं आहे आपण याची किंमत कमी ठेवलेली आहे, ठीक आहे, ऑलरेडी किंमत कमी असल्यामुळे त्यात अजून तरी 200 रुपयापर्यंत तुम्हाला सर्व दुकानदारांनी द्यायला काही हरकत नाही. परंतु कोणी जास्त याच्यापेक्षा देत असेल आपण त्याला काही करू नाही शकत, कारण MRP मॅक्स रिटेल प्राईस जी आहे तिथं 250 आहे, ठीक आहे. तुम्हाला जर का कमीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी मनोज सरांशी संपर्क करू शकता, ठीक आहे. म्हणून प्रत्येक विषयासाठी माफक दरात स्वतंत्र पुस्तक, जे की आपलं उद्दिष्ट या पुस्तकाच्या मागचं हेच आहे की याचा एक हेडॅक कमी व्हायला पाहिजे. हेडॅक कशाचा? एवढ्या बल्की आयोगाच्या प्रश्नपत्रिकाचं प्रिंटआउट काढणे, त्याचा ॲनालिसिस करणे, त्याचं ॲनालिसिस कसं या पुस्तकात केलेलं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु पुन्हा त्या एवढ्या प्रिंटआउटचं ॲनालिसिस करणं, पुन्हा त्याच्यामध्ये जे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी प्रश्न दिलेले असतात, डबल कॉलममध्ये रचना नसती, या सर्वांवर एक सोल्युशन व्हायला पाहिजे. आणि ते सोल्युशन हे विषयनिहाय स्वतंत्र असलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे आज तुम्ही राज्यव्यवस्थेचा लायब्ररीत जाऊन अभ्यास करणार आहे, तर राज्यव्यवस्थेचा अभ्यास जर का तुम्हाला PYQचं करायचं आहे, तर बाकीच्या सगळ्याच विषयांचं PYQचं एक पुस्तक तुम्ही त्यावेळी तिथं घेऊन जाण्यापेक्षा तुमचं जर का फक्त राज्यसेवा पूर्वचं जर का तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे ना, कसे प्रश्न येऊन गेले, बाकीचा एवढा मोठा प्रश्नसंच आयोगाच्या प्रिंटआउट्सचा तुम्ही काढणार नाही. आणि जे पण कोणतं PYQचं पुस्तक असेल, एकाच विषयाचा जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा पूर्वचा, तेव्हा बाकीचं पण तुम्ही कशाला करताल? त्याच्यावर अल्टरनेट म्हणून आपण हे या पद्धतीने स्वतंत्र पद्धतीने पुस्तकाची रचना केली. तुम्हाला एक पुस्तक पाहिजे असेल एकही घेऊ शकता, परंतु जे पण म्हणजे आयोगाच्या याच्यात जे पण 5 GS विषय ॲटलिस्ट आहेत, त्या सर्वांचा तुम्ही या पद्धतीने अभ्यास करणं, दोन्ही पूर्व परीक्षेच्या नुसार अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आपण सर्वच विषय कॉम्बोमध्ये दिलेले आहेत, म्हणजे स्वतंत्र दिलेत, परंतु सर्वच पुस्तक तुम्ही घेतले तर तुम्हाला सगळ्याच विषयामध्ये यासारखा फायदा होईलच. परंतु जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर ज्या दिवशी तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करता, तर तेच तुम्हाला पुस्तक हँडी पद्धतीने अगदी हाताळण्यासारखं, चहा घ्यायला जाताना देखील तुम्ही हे पुस्तक हातात घेऊन जाऊ शकता. आणि अगदी कमी वेळात पूर्ण तुमचं एका दिवसात तर पूर्ण पुस्तकच म्हणजे हे होऊन जातं, ॲनालिसिस होऊन जातं. आता एका दिवसात ॲनालिसिस करणं, पुन्हा जरी एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे तयार करून दिले, परंतु एका दिवसात कसं काय पूर्ण ॲनालिसिस होईल? कारण 11 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तर राज्यसेवाच्या आहेत, पुन्हा संयुक्तच्या देखील 18 ते 23 आहे.
मग एका दिवसात कसं ॲनालिसिस होईल ते पण मी तुम्हाला दाखवतो. पुढे आपण ते पण तुमचं काम कमी केले ते पण आपण करून दिले. ठीक आहे. अशा पद्धतीने स्वतंत्र पुस्तक. प्रत्येक प्रश्नाखाली संबंधित प्रकरण, घटक, उपघटक यांची माहिती. ठीक आहे. जसं मी आत्ता बोललो त्यातलाच एक हा मुद्दा आहे की तुमचं तेही काम कमी केले. कारण प्रत्येक प्रश्न जो आयोगाचा आहे, तर म्हणजे समजा आता एखाद्या राज्य महिला आयोग याच्यावर जर का प्रश्न आहे किंवा ठीक आहे आणीबाणीवर जर का प्रश्न असेल, तर आणीबाणीमध्ये प्रश्न आला तर तो नेमका कोणत्या आणीबाणीमध्ये आलेला आहे. एखादा आयोग असेल, वित्त आयोग असेल, तर तो नेमका घटनात्मक आयोग तर आहे तो, परंतु हा आयोग घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक, पुन्हा दोन गोष्टी येऊन जातात. घटनात्मक आयोगाचा पण अभ्यास करणं आपल्याला गरजेचं असतं, बिगर घटनात्मक, परंतु त्याची जी फ्रेमिंग आहे जी वेगवेगळी आहे, एखाद्या घटकच्या अंडरमधले उपघटक, पुन्हा ते आपण या पुस्तकाच्या माध्यमातून केलेत. प्रत्येक घटक जो असेल तो घटक आपण प्रश्नाच्या खाली लिहिले आणि त्याचा उपघटक ऑलरेडी म्हणजे जे पण कोणते प्रश्न तुम्ही प्रश्नसंच असेल किंवा आयोगाचे पेपर्स असेल त्याच्यात तुम्ही लिहितातच की हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे याचा नेमका सोर्स कोणता होता, म्हणजे घटक कोणता होता, प्रकरण कोणतं होतं, उपघटक कोणतं होतं, हे तुम्ही लिहितात की या अनुषंगाने मी याचा पुढच्या वेळेस अभ्यास करेल म्हणून. तेही आपण इथे लिहिलेले प्रत्येक प्रश्नाखाली प्रत्येक विषयात दिलेले. ठीक आहे. ते आपण पुन्हा पुढे बघूयात. आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिका प्रिंट काढण्यासारख्या खर्चिक तसेच त्या प्रश्नपत्रिकांवर घटक उपघटक लिहून ॲनालिसिस करण्यासारख्या वेळखाऊ प्रक्रियेवर सर्वोत्तम उपाय. ठीक आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं. राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेतील PYQच्या घटक व उपघटकांनुसार दोन्ही परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ॲनालिसिस चार्टचा समावेश. ठीक आहे. आता हे पण म्हणजे कसे की राज्य व्यवस्था हा विषय आहे, याच्यामध्ये आपण एक चार्ट तयार केला. ठीक आहे. आता मी तुम्हाला तो चार्ट दाखवतो. आता हे इतिहासचं PYQ मंत्र. ठीक आहे. हे मनोगत देखील तुम्ही वाचू शकतात, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की या पुस्तकाचं वेगळंपण काय, हे तुम्हाला कसं मदत करेल. ठीक आहे. अशा प्रकारे ही आपली इंडेक्स असते. राज्यसेवा 13 ते 23 झाले. ठीक आहे. पुन्हा संयुक्त 18 ते 23 आणि प्रत्येकाच्या सर पान क्रमांक पण लिहिलेले. ठीक आहे. आणि मी तुम्हाला जे ॲनालिसिस सांगत होतो ते ॲनालिसिस हे आहे. समजा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास यांवर कोणत्या वर्षी कसे कसे प्रश्न विचारले. 13 मध्ये किती आलेले आहेत, 3 4 म्हणजे टोटल 4 प्रश्न आलेले. बरं, ते प्रश्न कोणकोणते होते, लगेच इथं वर्ष प्रश्न क्रमांक म्हणजे 13 मधले आपण प्रत्येक वर्षात जे पण काही प्रश्न ॲड केलेले आहेत ना, म्हणजे 15 प्रश्न असतात तर त्याला नंबरिंग 1 ते 15 दिलेली प्रत्येक. पुन्हा तो 13 संपलं की 14ला पण पुन्हा 1 ते 15. नंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास 14, 15, 16, 18 जे पण काही म्हणजे प्रश्नसंख्या आलेली ती प्रश्नसंख्या आणि एकूण प्रश्न किती आहेत हे इथं प्रश्नसंख्या एकूण प्रश्नसंख्यामध्ये दिली. पुन्हा आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पुन्हा जे पण कोणते उपघटक आलेले आहेत, म्हणजे जसं की भूसुधारणा, संस्था, संघटना, उठाव, हे पहिले आपण उपघटक घेतलेले. त्या उपघटकांमध्ये कोणत्या वर्षी कितवा प्रश्न विचारलेले आहेत ते दिलेले आहे आणि ते प्रश्नांची संख्या किती आहे ती एक दिलेली आहे. एकूणच आधुनिक भारताचा इतिहास याच्यावर किती प्रश्न विचारण्यात आले ते म्हणजे टोटल 66 प्रश्न. ते कसे कसे नंबरिंग काय हे लगेच तुम्हाला सापडायला इथं सोपं जाईल. एकूण म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येतं राष्ट्रीय काँग्रेसवर एकूण 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 2, 8. ठीक आहे. 14, 17, 21 या 3 वर्षी मिळून म्हणजे 11 वर्षात टोटल 6 प्रश्न विचारण्यात आले. याचा रेशो राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेला अजून जास्त आहे, कारण 7 वर्षात त्यांनी देखील 5 प्रश्न विचारलेले आहेत राष्ट्रीय काँग्रेसवर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की कोणता घटक हा अतिशय महत्त्वाचा आहे राज्यसेवा पूर्वसाठी आणि तुम्हाला ते त्या प्रकारे लगेच फाइंड आउट करायला देखील सोपं जाईल. महत्त्वपूर्ण घडामोडींचा कालानुक्रम याच्यावर क्रोनॉलॉजिकलवर पण तुम्ही पाहू शकता बरेचसे आता प्रश्न विचारण्यात येत आहेत. कामगार चळवळ, आदिवासी चळवळ हे आणि महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास बाबतीत तुम्हाला असं वाटतं की याच्यावर राज्यसेवामध्ये कमी प्रश्न विचारण्यात येतात, तर ते प्रश्न जे आहेत हे लगेच आपण इथं दिलेले आहेत, कोणत्या वर्षी किती प्रश्न येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. नंतर या पद्धतीने राज्यसेवा पूर्व 2013 याच्यामध्ये आपण जो पण प्रश्न विचारलेला आहे म्हणजे हा आता आपल्याला लक्षात येतं. 1857चा उठाव, मग घटक कोणता आहे आधुनिक भारताचा इतिहास, उपघटक कोणता आहे 1857चा उठाव. प्रत्येक प्रश्नाखाली आपण या पद्धतीने एक घटक आणि उपघटक हे लिहून दिलेले आणि हेच घटक उपघटक एकत्रच जर का तुम्हाला पाहिजे तर त्याची आपण सुरुवातीलाच इथं दिलेले आहे. 1857चा उठाव, 2013ला पहिला प्रश्न आहे, सेम 2014ला 14वा प्रश्न आहे. अशा पद्धतीने 2 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेत 1857च्या उठाव या घटकांवर विचारण्यात आले. हे आपल्याला लगेच या पद्धतीने ॲनालिसिस होतं.
म्हणजे तुम्हाला पुन्हा वेगळं काही असं लिहिण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी प्रत्येक प्रश्न खाली तर आपण हे दिलेलंच आहे आणि त्यातल्या त्यात एक स्वतंत्र चार्ट पण तयार केलेला आहे. आणि असा चार्ट राज्यसेवेसाठी वेगळा आहे, संयुक्तसाठी वेगळा आहे. म्हणजे याच पुस्तकामध्ये राज्यसेवासाठीचा जो चार्ट आहे, राज्यसेवाचे 23 पर्यंतचे प्रश्न संपल्यावर लगेच याच पुस्तकात संयुक्त पण चालू होतं, संयुक्त 18 ते 23. ते 18 सुरुवात व्हायच्या पहिलेच आपण ॲनालिसिसचा चार्ट पुन्हा दिलेला आहे. ठीक आहे. राज्यसेवा आता हे 2013 मधले इतिहासचे हे सर्व प्रश्न झाल्यानंतर आपण उत्तर तालिका दिलेली असते. ठीक आहे. आपण खाली असं खाली उत्तर तालिका द्यायच्याऐवजी आयोगाप्रमाणेच प्रश्न सगळे झाल्यानंतर उत्तरपत्रिका दिली. सेम 2014चा प्रश्नपत्रिका. आता संयुक्त पूर्वपरीक्षा. आता संयुक्त पूर्वपरीक्षेत आपल्याला लगेच पुन्हा पाहता येतं भारताच्या इतिहासावर प्रश्नाची संख्या 38 आहे. याच्यावर ही देखील तुमची मानसिकता दूर करा की म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा असेल तर महाराष्ट्राच्या इतिहासावरच फक्त प्रश्न विचारण्यात येतील किंवा थोडे बहुत जे पण प्रश्न येतात ते भारताच्या इतिहासावर असतात. ही मानसिकता दूर करा. हे थोडे बहुत नाही आहे, हे 38 प्रश्न आहेत आणि त्याचे पण घटक उपघटक इथं तुम्हाला दिलेले आहेत. प्रश्न देखील तुम्ही लगेच पाहू शकतात कोणकोणते आहेत. म्हणजे इथं नंबरिंग दिलेलीच आहे. म्हणजे भारताच्या इतिहासाला पण एवढं महत्त्व आत्तापर्यंत संयुक्त पूर्वपरीक्षेत आहेच. ठीक आहे. म्हणून हा घटकाला कमी महत्त्व द्यायचं असं लेखू नका. जवळपास महाराष्ट्राचे इतिहास 45 जवळपास तेवढेच आहेत भारताच्या इतिहासावर पण. ठीक आहे. आता इथं ब्रिटिशांचे धोरण 2021ला प्रश्न विचारलाय, 22लाही विचारलेला आहे. दोन्ही पण हे ब्रिटिशांचे व्यापारवादी धोरण जे आहेत त्याच्यावरच विचारलेलं आहे. ब्रिटिश अधिकारी 2018वर जो प्रश्न हा तो याचा प्रश्न होता, विल्यम मेयरवर जो प्रश्न विचारण्यात आलेला होता 2018ला, त्याच्यावर तो हा प्रश्न आहे. म्हणजे आपण कसं दाखवले की ब्रिटिश अधिकारी हे एक पद वेगळं आहे आणि गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय. जेव्हा आपण गव्हर्नर जनरल या पदाचा म्हणजे या गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय या पदाचा जेव्हा अभ्यास करतो आपण, तेव्हा ब्रिटिश अधिकारी यांचा अभ्यास करण्याची गरज नाही. जसं की तुम्ही वाहतूक दळणवळण तिथं जर का कोणता महत्त्वाचा ब्रिटिश अधिकारी दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही याचा नाव नोंदवू शकता. म्हणजे तिथं यांचा विशेष अभ्यास करू शकतात. गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय यांचा सेपरेट अभ्यास करणे क्रम प्राप्त आहे. ठीक आहे. गव्हर्नर जनरल व्हाईसरॉयवर पण 3 प्रश्न विचारण्यात आले. कायद्यांवर प्रश्न 4 विचारण्यात आले, ते जास्त आहे. पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसवर सर्वात जास्त प्रश्न आहेत भारताच्या इतिहास संदर्भात. ठीक आहे. पुन्हा हे झाल्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास. मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पण सर्वात जास्त जसं की आपण पाहू शकतो सर्वात आवडता घटक समाज सुधारक, त्याच्यावर प्रश्न म्हणजे 23ला जरी 9 प्रश्न विचारलेत, 19ला तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 प्रश्न फक्त समाज सुधारक या घटकांवर विचारले 2019ला. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे हे पुस्तक आता हे झालं इतिहासचं. राज्यसेवा 13 ते 23 याच पद्धतीने फ्रेम केलेले आहेत आणि संयुक्त 18 ते 23 याच पद्धतीने फ्रेम केले आहेत. पुन्हा राज्यव्यवस्थामध्ये पण ते जसं सांगितलं संसद, मग म्हणजे प्रश्न जो होता तो संसदेबाबतीत होता, संसदेचे अधिकार, संसदीय समिती संदर्भात प्रश्न. मग याच्यामध्ये पण आपल्याला एक ॲनालिसिसचा चार्ट दिलेला आहे. आता तो ॲनालिसिसचा चार्ट संयुक्तमध्ये राज्यसेवामध्ये या सॅम्पल PDF मध्ये घेतला नाही, संयुक्तमध्ये राज्यशास्त्र या विषयावर म्हणजे राज्यशास्त्र या घटकावर 23मध्ये प्रश्न विचारण्यात आला, जो की आपल्या सर्वांना अगदी टफ प्रश्न वाटत होता. ठीक आहे. तो राज्यशास्त्र घटकावर होता, राज्यव्यवस्था या विषयाअंतर्गत. ठीक आहे. कायद्यांवर प्रश्न 2023मध्ये विचारला आहे. घटनेची निर्मिती सर्वात म्हणजे याचा जास्त वेटेज देऊन किंवा जास्त डीपमध्ये जरी जाऊन अभ्यास केला त्याला खूप मुभा आहे या परीक्षेमध्ये. ठीक आहे. 5 प्रश्न विचारण्यात आले. असं पहिले आपण सगळं एक ॲनालिसिसचा चार्ट तयार केला आहे आणि त्या माध्यमातून मग पुढे प्रश्नपत्रिका आयोगाच्या जशा आहेत सेम त्या पद्धतीने प्रश्न फ्रेम केलेले आहेत. ठीक आहे. न्यायव्यवस्था, घटनात्मक आयोग, बिगर घटनात्मक आयोग, केंद्र राज्य संबंध, अनुच्छेद, पंचायत राज म्हणजे याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले पंचायत राजवर. बरं, पंचायत राजमध्ये पण कोणते घटक उपघटक आहे ते पण आपल्याला इथं लक्षात येतं. आणि तेच जर का आपण पंचायत राज हा राज्यसेवामध्ये पाहिला राज्यव्यवस्था विषयासाठी, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये फक्त ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि समिती जी आहे समिती या घटकांवरच सगळे प्रश्न आलेले आहेत. आणि कदाचित सरपंच असेल, म्हणजे याच्यातले अर्धेच घटक पकडा हे राज्यसेवेसाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. बाकीचे हे नाही केले राज्यसेवेसाठी तरी चालेल, कारण याचं जे
ॲनालिसिसचा जो बॉक्स आहे राज्यव्यवस्थेचा त्याच्यामध्ये तुम्ही अवश्य पाहून घ्या. आता या सॅम्पल PDF तर नाही, अगदी 3-4च घटक आणि त्याच्यावरच वारंवार प्रश्न विचारणार. जे 1 किंवा 2 प्रश्न येतात ना ते फक्त त्या 3 ते 4च घटकांवर प्रश्न विचारण्यात येतात. ठीक आहे, म्हणून तुम्ही पूर्ण पंचायत राज जरी नाही अभ्यासलं या स्टेजला तरी काही हरकत नाही राज्यसेवा पूर्वसाठी. ठीक आहे, याच प्रकारे 2018 पासून आपण प्रश्नांची फ्रेमिंग केलेली आहे. 18, 19, ठीक आहे, त्यानंतर असे बाकीचे विषय. तर याच माध्यमातून जर का तुम्ही PYQचा अभ्यास केला स्वतंत्र विषयासाठी स्वतंत्र पुस्तकाच्या माध्यमातून, तर प्रत्येक परीक्षेची रिक्वायरमेंट जी आहे ती तुम्हाला या अशा PYQ मंत्रच्या माध्यमातून लक्षात येईल. सध्या आता तुमचं राज्यसेवेची तयारी चालू असेल तर फक्त राज्यव्यवस्थाचे जे PYQ आहेत त्याचं ॲनालिसिस तर दिलेलंच आहे. त्यानुसार तुम्ही पुस्तकातल्या प्रकरणाला वेटेज द्या त्या विषयासंदर्भात असलेल्या. आणि हे असे प्रत्येक विषयाचे जे काही आपण हे केलेले आहेत वेगवेगळे पुस्तक तयार केले आहेत तर अति सोयीस्कर तुम्हाला हे काम झालेलं आहे. आणि आम्ही देखील याच्यात म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये या पद्धतीने नवीन काहीतरी उपक्रम म्हणजे 40चा जो पण जे पुस्तक आहे तोही एक नवीन उपक्रम झालेला आहे. तसंच PYQ मंत्रचा पण जो फक्त पूर्वपरीक्षेचा अनुषंगाने जे आपण केलेले आहे हाही नवीन उपक्रम झालेला आहे. आपलं उद्देश हाच आहे की तुम्ही पूर्वपरीक्षेचा जर का तुम्ही अभ्यास करतायत ना राज्यसेवा असो किंवा संयुक्त, तर तुम्ही पहिले पूर्वपरीक्षेला जाणून घ्या. म्हणजे कॅन्डिडेट्स जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स असतात त्यांच्या सक्सेस स्टोरीमध्ये ते जे सांगत असतात की मी PYQचा अभ्यास केलेला आहे, तर त्यांचं मेन जे PYQ असतं ना ते आयोगाचे पेपरचं ॲनालिसिस करतात. जेव्हा आयोगाच्या पेपरचं PYQचं जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करताल म्हणजे जी परीक्षा द्यायची त्याचे PYQचं महत्त्व काय, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. मग तुम्ही जी परीक्षा देतात त्याचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स जर का तुम्ही पाहिलं त्याचं ॲनालिसिस केलं ना तुम्हाला अतिशय जास्त कंटेंट वाचण्याची गरज नाही. तुम्हाला कंटेंट लक्षात येतो, मला हीच गोष्ट अभ्यासायची आहे, या परीक्षेला माझ्याकडून हेच अपेक्षित आहे आणि ते तुम्ही डीपली जेवढे जास्त प्रश्नसंख्या असतील तेवढ्या जास्त तुम्ही खोलीत त्या घटकाला अनुसरून गेले. तुम्हाला म्हणजे प्रश्न आला त्याच्यावर अतिशय जास्त अवघड जरी आला तरी तो तुम्हाला टॅकल करणं सोपं जाईल. तर आपला उद्देश हाच आहे की तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना फक्त पूर्वपरीक्षेचे पहिले प्रश्न पहा. त्याच्यानुसार जर का तुम्हाला वाटलं हा घटक पूर्वपरीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, मग त्याचं प्रश्नसंच जे आहेत प्रश्नसंचाचे पुस्तक त्याच्या माध्यमातून तो घटक पूर्ण कव्हर करून घ्या. कारण तिथे एकही प्रश्न तुमचा सुटला नाही पाहिजे, अवघड जरी विचारला तरी पण. परंतु तुम्ही एक ठरवून घ्या की हेच प्रकरण आपल्याला या परीक्षेसाठी राज्यसेवा असेल किंवा संयुक्त इथं वाचणं गरजेचं आहे म्हणून. आणि एकदा पूर्वपरीक्षा पास झाली त्याच्यानंतर जो मुख्य परीक्षेसाठी जो काळ असतो त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्नसंच पुस्तक आहे तर अवेलेबल आहेतच ना. त्याच्यासाठी तुम्ही भरपूर अभ्यास करू शकता, डीपली अभ्यास करू शकता. परंतु गरजेचं काय आहे सध्या फक्त पूर्वपरीक्षा पास व्हायची. आयोगाचा सिलेबस दिलेला आहेच, जरी तो उपघटकाच्या माध्यमातून दिलेला नसेल तरी घटकाच्या माध्यमातून दिलेलाच आहे मुख्य परीक्षेचा. ठीक आहे, सिलेबस पूर्वच्या सिलेबसमध्ये जी उणीव होती ती आपण सिलेबस 40 पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. आणि सिलेबस 40 पुस्तकामध्ये आपल्याला हे शक्य नव्हतं की एखादा घटक झाला समजा राष्ट्रीय काँग्रेस लगेच तिथं स्थापनेसंदर्भात प्रश्न द्यायचा की 2018ला हा प्रश्न आला. आपण असं तिथं दिलेलं तर आहे त्या पुस्तकात संदर्भ की राज्यसेवा पूर्व 2017 किंवा 18 जे पण काही असेल, परंतु तो प्रश्न काय होता तो आपण त्या पुस्तकात देऊ नसतो शकलो. कारण सिलेबस आणि PYQ एकदम ते मिक्सच झालं असतं. म्हणजे ज्यांना फक्त सिलेबस पाहायचा त्यांना तिथं ते PYQचा पण ओझं झालं असतं, पुस्तक बल्की झालं असतं. म्हणून फक्त PYQ आणि ती क्रोनॉलॉजिकली म्हणजे आयोगाच्या नुसार त्याच्यासाठी आपण पुन्हा एक सिरीज चालू केली. 40 पुस्तकामध्ये तुम्ही जसं पाहत असाल की 2018मध्ये या घटकावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लगेच तुम्ही पुस्तक काढायचं, 18 उघडायचं, येऊन जाऊन 18मध्ये 15 प्रश्न असणार. प्रश्न पाहिला की लगेच तुम्हाला दिसून येईल अच्छा तो हा प्रश्न होता. म्हणजे ते लगेच तुम्हाला इंटरलिंक करता येतील. तर तुमच्या अगदी सोयीसाठी हे सर्व आपण पुस्तकं तयार केले. सिलेबस 40 असेल, PYQ मंत्र असेल आणि तुमचा पण जो विश्वास आहे या पुस्तकांवर किंवा तुम्ही पण जो काही प्रतिसाद देत आहेत ते पाहून असं वाटतं की आपण चांगलं काम करू शकलेलं आहे एक विद्यार्थ्यांसाठी. यामुळे तुम्ही देखील तुमच्या अभ्यासात कुठेही कमी पडू देऊ नका. जे पण काही या पद्धतीचं काम असेल ते काम करण्यास तर आम्ही सज्ज आहोतच. अजूनही याच प्रकारचे 1-2 टायटल्स देखील आपले येणार आहेत की तुम्हाला तुमची अभ्यासाची जी रणनीती आहे त्या अनुषंगाने म्हणजे तुम्हाला कुठं काही अडचण यायला नाही पाहिजे. तुमची जी रिक्वायरमेंट आयोगाची जी रिक्वायरमेंट आहे आणि यानुसार तुम्हाला अभ्यास करायला जे सोयीस्कर होतं त्यानुसार आपण पुस्तक आणतच आहोत. ठीक आहे,
तर तुम्हाला पुस्तकाचा नक्कीच खूप फायदा होईल. पुस्तक ज्यांना घ्यायचं असेल अवेलेबल तर तसं आहेच, ज्यांना अवेलेबल नसेल तर खाली यांचा नंबर पण दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक पण दिलेली आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही त्यांना डायरेक्ट मेसेजही करू शकता. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.